हॉस्पिटल व कॉन्व्हल्संट होमच्या आजच्या या आयोजित पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बंधू असतील, भगिनी असतील, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हल्संट होमचे चेअरमन सन्माननीय शैलेशभाई शाह, डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या परिवारातील, त्याचप्रमाणे हॉस्पिटलचे ट्रस्टी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीयुत हेमंतजी सरदेसाई, त्यांच्या पत्नी सौ विजयाताई सरदेसाई, सुखेंदुजी कुलकर्णी, उपस्थित सर्व ट्रस्टी आणि बंधूंनो, पत्रकार परिषदेमध्ये पुढे जात असताना तळेगाव जनरल हॉस्पिटल व कॉन्व्हल्संट होमची 2025 या वर्षामध्ये शताब्दी आपण साजरी करत आहोत आणि या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या काही या हॉस्पिटलच्या प्रवासामध्ये ठळक घडामोडी झाल्या त्याचा ओझरता उल्लेख या निमित्ताने मी आपल्यासमोर करणार आहे. मला वाटतं आपल्या देशामध्ये सामाजिक आणि धर्मार्थ रुग्णालये जी आपल्या देशामध्ये आहेत ती अगदी बोटावर मोजणे इतकी आहेत आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल देखील त्यापैकीच एक आहे हे जाणीवपूर्वक या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छितो. मुंबईतील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर दिनकर सखाराम तथा भाऊसाहेब सरदेसाई यांनी मुख्यतः मावळच्या परिसरातील खेड्यापाड्यातील गरीब रुग्णांना नेत्र व क्षयरोग या व्याधींवरती, आजारावरती मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत या जाणीवेतनं त्या काळामध्ये सेवाभावी उद्देशाने सुरू केलेली ही संस्था आपली आहे. 18/10/1925 साली तळेगाव स्टेशन परिसरातील आपल्या सर्वांना परिचित असणारी पवार चाळ या ठिकाणी 2 खोल्या घेऊन श्रीयुत न.ची केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करून या नेत्र रुग्णालयाचं कामकाज आपल्या तळेगावच्या परिसरामध्ये सुरू करून मावळतील सर्व गोरगरिबांची रुग्णसेवा या ठिकाणी सुरू झाली. पुण्यातही आणि पुण्यातले आणि मुंबईतले काही त्यांचे सहकारी डॉक्टर देखील त्यांना मदत करण्यासाठी त्या काळामध्ये पुढे सरसवलेले आपल्या सर्वांच्या ऐकिवात आहे. 27/3/1932 साली आपण या हॉस्पिटलच्या जवळपास 50 एकर जागा करारानं त्या ठिकाणी घेतली गेली आणि इथं देखील एक मोठी इमारतीच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातल्या दानशूर मंडळींनी, त्याच्यामध्ये उल्लेख करायचा जर ठरला तर खानदेशचे श्रीमंत प्रताप शेठ म्हणून आहेत व त्यांच्यासारखी अनेक मंडळी मदतीसाठी, कर्नल श्री आर पाठक साहेब असतील, IAS निवृत्त अधिकारी ते होते, या सगळ्या मंडळींनी पुढे येऊन हॉस्पिटल उभं करण्यासाठी भाऊसाहेब सरदेसाई सरांना मदत त्या ठिकाणी केली. 16/11/1995 हॉस्पिटलसाठी एक सुवर्णक्षण आपण त्या ठिकाणी घडला असं म्हणता येईल. हा सुवर्णक्षण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भाऊंच्या सेवाभावी कार्याची माहिती त्या काळामध्ये त्यांना झाली आणि समाधान त्यांनी त्या कामाच्या संदर्भातलं सर्व त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि म्हणून हा परिसर पाहण्यासाठी 1945ला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये आले आणि भाऊ तुम्ही गरिबांचे खरेखुरे मसीहा आहात
आणि तुमच्यासारखे सेवाभावी डॉक्टर जर या देशाला मिळाले तर या देशाचं नंदनवन होईल, अशा पद्धतीचे उद्गार त्यांनी या ठिकाणी भाऊंचं कौतुक करत असताना काढले. आणि ते जाणे एक संदेश या ठिकाणी ते देऊन गेले. मैं यहाँ आना चाहता था, आज मेरी आशा सफल हुई, इसका मुझे हर्ष है, अशा पद्धतीचे गौरवोद्गार तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तळेगावमध्ये येऊन त्या ठिकाणी काढले. 26/11/1950 रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या हस्ते रौप्य महोत्सव तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या या प्रांगणामध्ये त्यावेळेस संपन्न झाला. आपलं संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सेवेमध्ये भाऊंनी व्यतीत केलं आणि ही सेवा करत असताना वयाची 91 वर्ष त्यांना 14 ऑक्टोबर 1973 साली पूर्ण झाली. आणि त्याच काळामध्ये तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचं देहावसान झालं. 1975 साली हॉस्पिटल सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना तत्कालीन माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते हा सुवर्ण महोत्सव देखील याच प्रांगणामध्ये साजरा झालेला आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. 15/8/1979 या दिवशी हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक सुरू करण्यात आली. गरवारे ब्लड बँक या नावानं ही ब्लड बँक या हॉस्पिटलमध्ये मावळ आणि पंचक्रोशीतील सर्व रुग्णांच्या सुविधेसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आली. 1989 साली नवीन नर्सिंग होमच्या इमारतीचा प्रारंभ आपण या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये केला. शैक्षणिक विस्ताराच्या संदर्भात बोलत असताना डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईंचं एक स्वप्न होतं की तळेगावमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभं राहावं. त्यांच्या आयुष्यात हे स्वप्न पूर्ण झालं नाही, परंतु त्यांच्या नावाने उभे राहिलेले रुग्णालय पुढे या स्वप्नाचं केंद्रस्थान बनलं. व त्यावेळेस माजी आमदार कृष्णभाऊजी बेगडे साहेब असतील आणि त्यांचे सर्वच सहकारी साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते. या सगळ्यांच्या माध्यमातून तळेगाव जनरल हॉस्पिटलचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मायमर या संस्थेशी करारनामा केला गेला आणि 21/8/1995 वैद्यकीय महाविद्यालय MBBSच्या अभ्यासक्रमाचा प्रारंभ या तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये झाला. 2000 साली तळेगाव जनरल हॉस्पिटलने स्वतःचं असं तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हल्संट होम, ट्रेनिंग स्कूल आणि नर्सिंग स्कूल ही सुविधा या भागातील मुलींना त्या ठिकाणी नर्सिंगचं शिक्षण घेता यावं, मुलांना नर्सिंगचं शिक्षण घेता यावं आणि वाढता आरोग्याच्या संदर्भातला या ठिकाणी असलेला जो परिसर किंवा जो काही रुग्ण होता त्यासाठी इथं सुविधाही निर्माण करण्याचे काम तळेगाव जनरल हॉस्पिटलने केलं. अशा प्रकारे मूळ ग्रामीण रुग्णालयावर आधारित एक संपूर्ण वैद्यकीय शिक्षण सेवा परिसंस्था उभं करण्याचं काम देखील मागच्या काळामध्ये झालं. 2000 साली डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई नवीन नेत्र रुग्णालय आपण या ठिकाणी सुरू केलं. 27 डिसेंबर 2000 रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तत्कालीन खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला. 2022 मध्ये बदलत्या काळाचा ओघ ओळखत ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं. जगातील सर्वोत्कृष्ट अशा कॅन्सरवरील उपचारासाठीची अत्यंत आधुनिक उपकरणं या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम केलं गेलं. 11 नोव्हेंबर 2022 रोजी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन माननीय राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री
नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पार पडलं. त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे तिची देखील अंमलबजावणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रयत्नातनं आणि आमच्या सर्व ट्रस्टी मंडळींच्या प्रयत्नातनं की कॅन्सरसारख्या महागड्या उपचार पद्धतीतनं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी ही देखील योजना आपल्या तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये सुरू करण्यात आली. 10 सप्टेंबर 2024 रोजी या योजनेची सुरुवात केली गेली. त्याच्यातनं खूप मोठा फायदा या भागातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फिरत्या दवाखाने असतील किंवा असे अनेक उपक्रम जे मागच्या 100 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपण या हॉस्पिटलची ओळख समाजामध्ये एक सेवाभावी संस्था म्हणून निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आता आपण थोडंसं पुढं जात असताना 100वे वर्ष आहे, शताब्दी महोत्सव आपण साजरा करत आहोत. येणाऱ्या 7 तारखेला 7 जूनला मावळच्या परिसरातील जवळपास 250 डॉक्टर्स, जवळपास 500 डॉक्टर्स, या सर्व डॉक्टर्सला एकत्र आणून या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये त्यांना आणणं. कारण तळेगाव शहर जसजसं वाढत गेलं, मावळचा परिसर जसजसा वाढत गेला, त्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यातलं डॉक्टर्स मंडळी या वाढत्या शहराच्या विस्तारीकरणामध्ये मावळच्या परिसरामध्ये काम किंवा वैद्यकीय सेवा देण्याकरता या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहेत. आणि अनेक नवीन मंडळींना जो खरं तर या आरोग्याच्या संदर्भातला मावळातला जो 100 वर्षापूर्वीचा मूळ स्रोत आहे, जे तळेगाव जनरल हॉस्पिटल आहे, की भाऊसाहेब सरदेसांनी त्या काळामध्ये खरं तर ते व्यवसाय देखील करू शकले असते, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सेवाभाव कायम ठेवून गोरगरिबांना आपल्याला सेवा देता आली पाहिजे, मोफत उपचार करता आले पाहिजेत, या दृष्टिकोनातनं निर्माण केलेलं हे 100 वर्षाचं जे काय वैभव आहे हे या नव्या पिढीच्या समोर देखील, नव्या डॉक्टर मंडळींच्या समोर देखील आलं पाहिजे. या उद्देशानं हा एकत्र येण्याचा समारंभ येणाऱ्या 7 तारखेला आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समारंभाच्या संदर्भातलं अधिक विस्तृत माहिती संस्थेचे आमचे चेअरमन शैलेशभाई शाह यांनी सर्व आमच्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी द्यावी अशी मी त्यांना सूचना करतो.